विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125हून अधिक जागा लढवून त्यांना एकही जागा मिळवता आलेली नाही। हा पराभव अविश्वसनीय असल्याचं स्वतः पक्षाचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे। मात्र त्यानंतर या पराभवामागील कारणांचा शोध व ठाकरेंकडून पराभूत उमेदवारांच्या बैठका आणि त्यांच्यासोबतच्या चर्चांमधून घेतल्या जात आहेत। मुंबई पाठोपाठ काही दिवसांपूर्वी पुण्यातही राज ठाकरेंनी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची बैठका सुरू केलेल्या आहेत। मात्र एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच राज ठाकरेंच्या एका निकटवर्तीयांनी त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवलेला आहे। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या पक्षातील राजीनाम्याचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय की काय अशी चर्चा सुरू आहे। सगळेच उमेदवार राज ठाकरेंचे पडलेले आहेत। मनसेनं मुंबई आणि उपनगरामध्ये 42 उमेदवार उभे केले होते। त्यापैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही। विशेष म्हणजे या दादर माहीम मतदारसंघात खुद राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा पराभव झालेला आहे। ही स्थिती ठाणे जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे। मागील विधानसभामध्ये मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे सुद्धा त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून यावेळेस पराभूत झालेले आहेत। त्यामुळे पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच मनसेचा एकही आमदार विधानसभेत असणार नाही एवढी नामुष्की पक्षावर ओढवली आहे। असं असतानाच आता ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीकडे सोपवले होते त्यांनी या पदाचा राजीनामा देत आपल्या पक्ष अध्यक्षांना धक्का दिलेला आहे। स्वतः हा नेता मोठ्या फरकाने पराभूत झाले असल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे। मनसेचे ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद अविनाश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं। मात्र स्वतः अविनाश जाधव हे ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर यांच्याकडून पराभूत झालेले आहेत। अविनाश जाधव निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र प्रत्यक्षात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले। त्यांच्यापेक्षा जास्त मतं ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांना मिळाली। स्वतः पराभूत होण्याबरोबरच जिल्ह्यातून एकही उमेदवार निवडून न आल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे बघूया। अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना राजीनामा देत असल्याचं पत्र पाठवलं आहे। विधानसभा निवडणुकीतील ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असं अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंकडे पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे। हे पत्र आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी पाठवण्यात आलं आहे। अविनाश जाधव हे मनसेचे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात। रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ठाणे पालघरमध्ये ओळख आहे। त्यामुळेच त्यांनी दिलेला हा राजीनामा मनसेबरोबरच राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे। आता राज ठाकरे हा राजीनामा स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।